नववर्ष स्वागत आणि नाताळच्या सुट्टीसाठी आता कोकणात हळूहळू पर्यटक यायला लागले आहेत. आपण सध्या आहोत रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे या पर्यटन स्थळी आपण आता आहोत. या ठिकाणी समुद्रावर आता पर्यटकांची हळूहळू गर्दी झालेली आपण बघत आहोत. या ठिकाणी लाखोच्या संख्येने हजारो संख्येने पर्यटक आता गणपतीपुळ्यात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत काही पर्यटक देखील सुद्धा आपल्यासोबत आहे. सर, कुठून आले तुम्ही आणि किती दिवसाचं तुमचं प्लॅनिंग आहे? सर, सांगोलवरून आले. तर तुमचं किती दिवस तुम्ही इकडे आलात आणि कधी दिवस इकडे किती दिवस एन्जॉयमेंट करणार कोकणामध्ये? 3 दिवस. काल आलोय. नक्कीच किती दिवस तुम्ही इकडे आलेले आहात आणि तुमचं काय नियोजन असणार आहे कोकणामध्ये? इकडे खूप आल्यानंतर खूप मजा आली आम्हाला. दोन दिवस आले इकडे येऊन आम्हाला. अजून इथनं मी सिंधुदुर्ग केला, इथलं भरपूर पॉईंट वगैरे बघणार आहे. पण इथं आल्यानंतर खूप म्हणजे आनंद वाटतोय आम्हाला. खूप मजा आली आम्हाला इथं आल्यानंतर. इथल्या गणपतीबाईच्या बाप्पाचं दर्शन घेतलं का? घेतलं बाप्पाचं दर्शन घेतलं. दर्शन चांगलं झालं, सगळं व्यवस्थित झालं सगळं. नक्कीच भरपूर पर्यटक पूर्ण महाराष्ट्रातून गणपतीबाई या ठिकाणी येत आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर असेल, दापोली असेल या ठिकाणी देखील पर्यटकांची आता रेलचेल सुरू झालेली आपण बघत आहोत. सध्या आपण गणपतीपुळे या ठिकाणी आपण सध्या आहोतच. त्यामुळे कोकणात आता पुढचे 8 दिवस पर्यटकांची ही गर्दी ही पाहायला आपल्याला बघायला मिळणार आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, गणपतीपुळे, रत्नागिरी.